नमस्कार मित्रांनो, आपलं सर्व सिद्धांत या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. लवकरच हिंदू पंचांगातील एक पवित्र आणि महत्त्वाचा महिना सुरू होत आहे, तो म्हणजे अधिक मास. यालाच आपण पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना देखील म्हणतो. हा महिना नेमका काय येतो आणि याचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आणि या महिन्यामध्ये कोणते नियम पाळायला हवेत, चला समजून घेऊ. सर्वात आधी आपण पाहू की अधिक महिना येतो तरी का. हिंदू पंचांग हे सूर्य आणि चंद्र या दोघांच्याही गतीवर अवलंबून असते. एका सौर वर्षात 365 दिवस तर चंद्र वर्षामध्ये 354 दिवस असतात. या दोघांमधील फरक हा 11 दिवसांचा असतो आणि हाच 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी पंचांगामध्ये एक अतिरिक्त महिना येतो. या महिन्यामुळे आपले सण आणि ऋतू यांचा ताळमेळ व्यवस्थित बसतो. धार्मिक दृष्ट्या ह्याला पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतात. पुराणामध्ये असं सांगितलं आहे की 12 महिन्यामध्ये प्रत्येक महिना विष्णूच्या एका स्वरूपाशी जोडलेला आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाचे महत्त्व त्याच्यामुळे समजते. जसं की चैत्र महिना हा विष्णूच्या विश्वरूप या स्वरूपाशी जोडलेला आहे. वैशाख महिना हा विष्णूच्या मधुसूदन या रूपाशी जोडलेला आहे. ज्येष्ठ महिना त्रिविक्रम स्वरूपाशी, आषाढ महिना वामन स्वरूपाशी, श्रावण महिना श्रीधर स्वरूपाशी, भाद्रपद महिना ऋषिकेश स्वरूपाशी, अश्विन महिना हा पद्मनाभ ह्या स्वरूपाशी, कार्तिक महिना हा दामोदर स्वरूपाशी, मार्गशीर्ष महिना हा केशव स्वरूपाशी, पौष महिना हा नारायण स्वरूपाशी, माघ महिना हा माधव स्वरूपाशी, फाल्गुन महिना हा गोविंद स्वरूपाशी जोडलेला आहे. पण अधिक मासाचा कोणताही स्वामी नसल्याने त्याला मलमास म्हटले गेले. तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला इतर महिन्याप्रमाणे आपले पुरुषोत्तम हे नाव दिले, म्हणून ह्या महिन्याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात. त्यामुळे या महिन्यात विष्णूची उपासना करणे अत्यंत फलदायी असते. या महिन्यात काही विशेष नियम देखील पाळले जातात. सर्वात आधी आपण हे पाहू की अधिक मासात काय करावे. अधिक मासामध्ये विष्णू सहस्त्रनाम, दीपदान, देवाची पुनः प्राणप्रतिष्ठा, अन्नप्राशन संस्कार, जातकर्म संस्कार, नामकर्म संस्कार, तीर्थश्राद्ध, दर्शश्राद्ध, नित्यश्राद्ध, त्रिपिंडी श्राद्ध ही सर्व कर्मे आपण करू शकतो आणि आपली नैमित्तिक कर्मे आपण करू शकतो. अधिक मासामध्ये काय करू नये ते आपण पाहू. अधिक मासामध्ये काम्यकर्माचा आरंभ किंवा समाप्ती करू नये. म्हणजे अशी कर्म ज्याने आपल्याला वैयक्तिक लाभ, भौतिक सुख किंवा विशिष्ट परिणामांसाठी इच्छेने हेतू पुरस्पर केलेले कार्य. उदाहरणार्थ गृहारंभ, वास्तुशांती, संन्यास ग्रहण, व्रतग्रहण, दीक्षा, विवाह, उपनयन व चौलदेव प्राणप्रतिष्ठा करू नये. अधिक महिन्यामध्ये तुमच्या एखाद्या पितरांचे श्राद्ध आले तर काय करावे हे आपण पाहू. जर तुम्ही तुमच्या पितरांचे श्राद्ध हे दरवर्षी करत असाल तर धर्मसिंधू मलमास निर्णयानुसार जर तुमच्या पितरांचे श्राद्ध हे ज्येष्ठ महिन्यात आले तर त्यांचे श्राद्ध हे अधिक महिन्यात न करता निज ज्येष्ठ महिन्यातच करावे किंवा जो निज महिना असेल त्याच महिन्यात करावे. आणि तुमचे पितर हे पूर्वीच्या अधिक महिन्यात वारले असतील तर त्यांचे दरवर्षीचे श्राद्ध हे अधिक महिन्यातच करावे. आणि जर कोणी इतर महिन्यात निधन पावले असतील आणि त्यांचे श्राद्ध हे अधिक महिन्यानंतर येत असेल तर त्यांचे श्राद्ध हे निधन पावलेल्या तिथीला आणि निधन पावलेल्याच महिन्यात करावे. 13 महिने होतात म्हणून 1 महिना आधी श्राद्ध करू नये. ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या सर्व सिद्धांत या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.